नाटकुळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी इन्स्टंट भेंडी बनवत आहे। भेंडीला मी तेलात भाजून घेतलं आहे आणि एक कांद्याचे काप आहेत, पाहू शकता असं। याला मी थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं आहे। जिरे घालणार आहे। जिरे आपले तडकले आहेत। त्याचबरोबर इथे मी कांदा आणि हिरवी आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर हे मी भाजून मिक्सर करून घेतले। तेलामध्ये घातले मी आपलं जो वाटण आहे, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, त्याला मी तेलात भाजून घेतले। इथे 2 छोटे टोमॅटो घेतले, त्याला मी हे पहा, आपली टोमॅटोची प्युरी इथे ॲड करायची आपल्याला। मुलांच्या टिफिनसाठी किंवा जास्त सुक्कही नाही, जास्त पातळ नाही, अशा प्रकारे आपण बनवणार आहे। एकच नंबर होते अशी भाजी। ट्राय करा तुम्ही ही आणि मला कमेंट करायला विसरू नका। कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी। हळद ॲड करायचे। इथे मी घरकुलचा मसाला ॲड करत आहे। तुम्ही गरम मसालाही ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी आपला गोडा मसाला तो 1 चमचा ॲड करते। इथे लाल तिखट पण इथे ॲड केले 1 चमचा। इथे मी थोडासा सुहानाचा मसाला ॲड करते, छोटा चमचा, जास्त नाही। त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणे की तरी आली पाहिजे आपल्याला मसाला भाजला की। हे पहा, आपला मसाला तुम्ही पाहू शकता, एकदम छान वास येत आहे मसाला भाजलेला। भेंडी भाजताना मला व्हिडिओ घेता आला नाही, थोडंसं राहून गेलं। भेंडी फक्त आपल्याला तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची, जेणे की चिकटपणा राहणार नाही त्यासाठी। आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात 1 ते 2 थेंब असं लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे चिकटपणा निघून जाईल। आज नाही पिळलं मी, कारण माझ्याकडे आज लिंबू नव्हता, पण तेलात भाजल्यावर पण चिकटपणा राहत नाही। तर मी तुम्हाला एक टिप दिली की लिंबू 1 ते 2 थेंब असं लिंबू पिळून आपण, तर भेंडी अजिबात चिकट होत नाही। चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। इथं माझं मीठ नेहमी कमीच असतं। परत आपल्याला हे हलवायचं आहे, म्हणजे कसं मीठ एकाच जागी बसू नये त्यामुळे। हे पहा, आपला मसाला एकच नंबर भाजलाय। आता आपण इथे आपली भेंडी ॲड करायची, मुलांच्या टिफिनसाठी किंवा जरा वेगळ्या प्रकारे। भेंडी कशी आपण कापून करतो तर मुलं खात नाहीत, काही आवडीने खातात, काही खात नाही। अशा प्रकारे करून बघा तुम्ही, खूप छान होते। मी इथं थोडीशी ग्रेव्ही करणार आहे, तुम्ही अशी याला सुक्कीही ठेवू शकता, म्हणजे ग्रेव्ही न करता ह्याला फक्त आपण असंच हे करायचं। हे पहा, आता आपण इथे पाणी ॲड करायचे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही असेल तेवढंच पाणी ॲड करा। हे पहा, आपली थोडीशी अशी ग्रेव्हीवाली भेंडी रेडी झाली आहे। याला एक 5 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे।